अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत पाकचं युद्ध थांबलं। भारत पाक यांच्याकडे अण्वस्त्र असल्यामुळे आण्विक संघर्ष आम्ही टाळला असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। हेमंत महाजन सर आपल्याशी जोडले गेलेत। महाजन सर, ट्रम्प यांनी जे म्हटलेलं आहे की अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत पाक युद्ध थांबलं, आण्विक संघर्ष आम्ही टाळला, आता हे डोनाल्ड ट्रम्प जे बोलतात ते काय बोलतात त्यांना कळतच नाही। 4 दिवसापूर्वी ते म्हणत होते की भारत पाकिस्तान संबंधात मला काही बोलायचं नाही, अचानक तरी परवा जे केलं तर त्याच्यामध्ये की आम्ही लाखो प्राण वाचवले वगैरे, तर त्यांच्या या विधानामध्ये भरपूर चुका आहेत। पहिले भारत आणि पाकिस्तानची त्यांना म्हणजे तुलना करता येत नाही। पाकिस्तान आपल्यापेक्षा खूपच लहान देश आहे, तर त्यांनी अशा प्रकारे तुलना करू नये की भारत आणि पाकिस्तानची तुलना करणं हे 20 वर्षापूर्वी थांबलेलं होतं। तर ती एक ट्रम्पची मोठी चूक आहे। दुसरं जे ते म्हणत होते व्यापार युद्ध आणि हे युद्ध वगैरे वगैरे, या धमक्या कोणाला देण्यात काही अर्थ नाही। डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्या आधी 2 वेळा प्रयत्न केला होता युक्रेन आणि रशिया वॉरमध्ये युद्ध थांबण्याचं। ना युक्रेनने त्यांचं ऐकलं ना रशियाने त्यांचं ऐकलं। मग त्यांनी प्रयत्न केला हमास आणि इस्रायलच्या युद्धामध्ये नेगोशिएशन म्हणजे सीज फायर करण्याचं, तिथे पण त्यांचं कोणी ऐकलं नाही। म्हणून आता ते भारताच्या इथे आलेलं आहे आणि म्हणतात की आम्ही युद्ध टाळलं। अरे युद्ध टाळलं पण तुम्ही नेमकं काय केलं काय? म्हणजे ते काही युद्ध आम्ही सुरू केलं नव्हतं, दहशतवादी हल्ल्याला केवळ आम्ही प्रत्युत्तर देत होतो। तर म्हणजे त्यांची जी म्हणणी आहेत याला मी काही फारसं म्हणजे महत्व देणार नाही की मी असं केलं तसं केलं। ते मध्ये मला मी ऐकवलं असेल तर अशी पण धमकी देत होते की आम्ही व्यापार थांबव वगैरे वगैरे, बोथ आर पॉवरफुल नेशन्स। तर हे भारत आणि पाकिस्तानची तुलना ट्रम्पची करणं अत्यंत चुकीचं आहे। युद्ध टाळलं हे म्हणणं हे सुद्धा काय फारसं बरोबर नाहीये। याच्याशिवाय त्याला काय म्हणायचं की म्हणजे अचानक मध्ये नाक खुपसून सांगणं की आम्ही भारत आणि पाकिस्तान म्हणजे काश्मीरचा मुद्दा आहे त्यात आम्ही तुम्हाला मदत करू। भारताची पॉलिसी एकदम क्लिअर आहे की काश्मीरचा मुद्दा डिस्कशनला नाहीच आहे आणि हा बायलॅटरल इश्यू आहे, म्हणजे भारत आणि पाकिस्तान मधला इश्यू आहे आणि इश्यू फक्त आहे पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर हे पाकिस्तानकडे तर परत मिळाला पाहिजे। याच्याकडे दुसरा कुठला इश्यू शिल्लकच नाहीये। तर म्हणजे सगळ्या काउंट्सवरती डोनाल्ड ट्रम्प जे चुकीच्या यारी आहेत। बघूया आता पंतप्रधानांचं म्हणजे भाषण होणार आहे 8 वाजता, तर त्यावेळेला ते कशा प्रकारे उत्तर आपण बघूया। परंतु म्हणजे एवढं नक्की आहे की काहीतरी पाकिस्तानच्या न्यूक्लिअर ज्या फॅसिलिटीज आहेत त्या हिट झाल्यामुळे, तिथून रेडिएशन लीक झाल्यामुळे जगाची चिंता वाढली आणि मग ती जे रेडिएशन चेक करणारी जी विमानं असतात त्या भागात आली आणि असं दिसतंय की तिथे असलेली म्हणजे तिथे रेडिएशन लीक झालं याचा अर्थ काहीतरी म्हणजे ते टार्गेट हिट झाल्यामुळे थोडंसं त्याचं रेडिएशन लीक व्हायला सुरुवात झाली आहे। ते किती सिरियस आहे नेमकं काय झालं आहे हे आपल्याला रिपोर्ट नंतर कळेलच। परंतु पाकिस्तानची न्यूक्लिअर वेपन्स हिट होणं हे ऍक्च्युअली पाकिस्तान करता एक अतिशय अपमानास्पद गोष्ट आहे, कारण न्यूक्लिअर वेपन जी ठेवली जातात अतिशय हार्डन्ड म्हणजे शेल्टर्स मध्ये ठेवली जातात। त्याच्यावर जरी न्यूक्लिअर बॉम्ब जरी पडला तरी आतली त्याच्या खालची जी न्यूक्लिअर वेपन्स असतील ती सेफ राहतात। आणि इथे नुसतं एका म्हणजे एक मिसाईल फायर केलं आपण ब्रह्मोस असो किंवा असं कुठलं असो आणि त्यांनी जर त्याच्या आत शिरले आणि त्यांनी तिथलं वेपन डॅमेज केलं असेल तर पाकिस्तानची न्यूक्लिअर वेपन्स किती अनसेफ आहेत याची आपल्याला म्हणजे याच्याविषयी आपल्याला माहिती कळावी। तर अनेक तर्क आहेत, अनेक वितर्क आहेत, परंतु एवढं नक्की की काहीतरी न्यूक्लिअर वेपनचा डॅमेज झालेला आहे म्हणून जगाची चिंता वाढली, म्हणून सीज फायर झाला, म्हणून आता जास्त इन्व्हेस्टिगेशन केलं जात आहे। बघूया पाकिस्तान काय म्हणतं। सर्वात पहिले त्यांनी माहिती द्यायला पाहिजे होती, त्याच्यानंतर मग आपल्या बीजेपीला माहिती होतं काय झालं, पण त्यांनी काय बोललेच पाहिजे ते। आणि आता पंतप्रधान काय म्हणतील ते बघूया, किंवा जगाची ही जी टीम गेलेली IAEA की जे चेक करतात की नेमकं काय झालं त्यांचा सुद्धा रिपोर्ट येईल, त्यावेळेस सुद्धा कळेल की नेमकं काय झालं ते। आपण सगळ्या रिपोर्टची वाट पाहूया। धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल।